आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार इरफान यांच्यावर आरोप आहे की हे नेहमी दबावाखालीच असतात. इरफान, तुमचा मित्र असे म्हणतात की हा नेहमी त्रासलेला असतो, नेहमी विचारात गडलेला असतो. कदाचित माझा चेहरा असा आहे की मी विचार करताना दिसतोय. खरं तर मी विचार नाही करत आहे. तुमच्या बायकोचा एक इंटरव्ह्यू पाहिला, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की स्वतःच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत ते नेहमी टेन्शनमध्ये असतात, प्रत्येक क्षणी ते वेडे असतात, अतिमहत्वाकांक्षी असतात. तो एक काळ होता जेव्हा एनएसडी मध्ये मी एनएसडी मधून निघालो होतो आणि एनएसडीच्या दरम्यान मी त्या ग्राफला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तर तेव्हा तेवढं जास्त प्रेशर असायचं. मला असा आत्मविश्वास होता की एनएसडी मध्ये जे आहे ते मला शिकवेल. खरं तर ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतःलाच तुमच्या प्रॅक्टिसने हळूहळू शिकावी लागत असते आणि याची एक प्रोसेस आहे. हे असं नाहीये की तुम्ही कोणत्या तरी इंटरव्ह्यू मध्ये गेलात आणि इंजिनिअरिंग शिकलात तर हे असं नसतं, प्रोसेस असते. डान्स थोडंफार येत असतो तुम्हाला, गाणं आपोआप यायला लागतं. तर मी ऍक्टर तर नव्हतोच, तर मला शिकावी लागली ऍक्टिंग. तर त्यासाठी माझा संघर्ष होता की मी जर ऍक्टिंग नाही करू शकलो तर मी इथे येऊन काय करणार. तर तो एक दबाव होता तेव्हा, पण आता मी तसा नाही आहे. पण याचं कारण काय आहे की तुमचं नाव होतं साहबजादे इरफान अली खान. हो तुम्ही आधी थोडं लहान करून नाव केलं इरफान खान, हो. आणि आता अजून मोठे झालात तर अजून छोटं केलं इरफान. आणखी मोठं झाल्यावर इरफान देखील कट करून टाकेन. पण याचं कारण असं तर नव्हतं ना की माय नेम इज खान असल्यामुळे अमेरिकेमध्ये एअरपोर्टवर तुमचे देखील कपडे तर उतरवले जातात. पासपोर्ट ते तर गोष्ट हीच आहे. त्रास हाच आहे की आता कस आहे, पासपोर्टवर तुम्हाला आडनाव लिहिणं आवश्यक आहे. तुम्हाला कित्येक डिपार्टमेंट असे आहेत तिथे तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की तुमचा धर्म काय आहे. माझ्या हिशोबाने धर्म ही एक खूप प्रायव्हेट गोष्ट आहे. ते तुमच्या आणि तुमच्या देवाच्या मधलं एक नातं आहे, जे एक प्रायव्हेट नातं आहे. ते कोणत्याही फॉर्ममध्ये लिहिण्याची गरज का भासते, माझा हा प्रश्न आहे जगाला. आणि माझा प्रश्न असा आहे की काय अमेरिकेमध्ये खान नाव असल्यामुळे तुम्हाला देखील कधी एअरपोर्टवर अगदीच. एअरपोर्टवर एकदाच नाही, खूप वेळा मला थांबवलं गेलं आणि माझी खूप चिडचिड देखील झाली. मला एकदा तर मी त्यांना काहीतरी म्हटलं देखील, ज्या पोलिसवाल्यांनी मला थांबवलं होतं. मी म्हटलं की इफ यू डोंट वॉन्ट टू गिव्ह मी अ व्हिसा, व्हाय डू यू इश्यू अ व्हिसा टू मी इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ इट. तर त्यांचा काहीतरी वेगळाच प्रतिसाद होता. ते बोलले, आर यू थ्रेटनिंग मी, आर यू थ्रेटनिंग मी. तर मी म्हणालो, नाही नाही, मी थ्रेटनिंग नाही करत आहे, मी फक्त एक प्रश्न विचारतोय तुम्हाला. तर त्यांची एक वेगळी पद्धत काय असते की जसं तुम्ही इमिग्रेशन क्रॉस करायला लागतात, अचानक ते तुमचा पासपोर्ट चेक करायला लागतात, बोलतात की जस्ट वेट. मग उठतील, पासपोर्ट बंद करतील, 1-2 पोलिसवाले येतील, मोठमोठ्या बंदुका लागल्यात, पिस्तूल लागलेत, ते तुम्हाला पकडतात आणि घेऊन जातात, खोलीमध्ये बसवतात. तुम्ही तिथे काहीही बोलू शकत नाही, फोन नाही घेऊ शकत, तुम्ही फोनला हात नाही लावू शकत, तुम्हाला कोणती गाडी घ्यायला आली आहे त्यांना माहिती नाही देऊ शकत. तुम्ही बसलात शांत, जस्ट सिट. अरे काय झालं, सिट. फोन नो. तर तुम्हाला वाटतं की काय केलंय आहे असं आपण, तर ते अपमानास्पद एक असतं ते. तर ते नक्कीच आहे, माझ्या नावामुळे कदाचित कोणाचं तरी नाव सिमिलर आहे, काय कारण तेही नाही सांगत कधी. आणि जेव्हा क्लिअर करून झालं त्यानंतर विचारलं की काय कारण आहे, तर गो प्लीज गो. नाही की जेव्हापासून खान नावामधून काढून टाकलं त्यानंतर काही मार्ग सोपा झाला अमेरिकेमध्ये? काही सोपं नाही झालं. ते पासपोर्टमध्ये लिहिलेलंच आहे खान. तर त्यापासून सुटका नाहीये माझी. तर मी जेव्हा असं होतं की जेव्हा मी कुठे जात असतो तेव्हा आधीपासूनच बोलून टाकतो. जे प्रोडक्शन बोलवतं की मी एअरपोर्टवर नाही थांबणार. जर त्यांनी मला थांबवलं तर मी परत येईन दुसरं तिकीट काढून. तर ते आधीपासूनच काहीतरी बोलून नाही, पण ठेवतात तुम्ही आता इमिग्रेशनमध्ये. हॉलिवूडमध्ये खूप सिनेमे केले आहेत, तर थोडाफार आता ओळखायला पण लागले तिथली असतील. सिस्टीम अशी आहे की ते सिस्टीममध्ये खूप बांधलेले आहेत. त्यांना वाटतं की हो केले असतील सिनेमे. बघा, असू शकतात की याच्या आत देखील काहीतरी गुपित असेल लपलेलं. तर ते देखील नाही मानत. ते म्हणतात की अरे हां, स्पायडरमॅन, अरे हां, ओ या वी रिमेंबर, बट स्टील. सलाम मुंबईपासून स्पायडरमॅन पर्यंत खूप अचीवमेंट्स ऑफ जर्नी राहिलेलं आहे. ह्या सगळ्यामध्ये एका गोष्टीने खूप साथ दिली आहे तुमची आणि कायम देते, ती म्हणजे तुमचे डोळे. तुमचे अर्ध अधिक काम तर तुमचे डोळेच करतं, जे की तुमची USP आहे. तर का ह्याचा तुम्ही वापर करता का प्रत्येक मूवी मध्ये? खूप खूप आभार तुमचे कॉम्प्लिमेंट देण्यासाठी. बघा, यात माझं माझं काही योगदान नाहीये. हे तर वरच्याने दिलेलं आहे, जसं दिलंय. त्यात पण डोळ्यांचं कसं असतं की जे तुम्ही करत असतात, जे तुमच्या आतमध्ये जे चालू आहे, ते कुठे ना कुठे तुमच्या डोळ्यातून त्याचे इम्प्रेशन बाहेर येतं. आणि होऊ शकतं माझ्या इतक्या तक्रारी आहेत आयुष्यामध्ये, इतकी स्वप्न आहेत, इतक्या आकांक्षा आहेत, त्या सगळ्या झळकत असतील. तर हे तुम्ही मुद्दाम यूज नाही करू शकत आहे.
तुम्ही मुद्दाम केलं, जर मी असं केलं तर माझे डोळे हे असे दिसतील, मी असा विचार नाही केला कधीच. नाही केला तुम्ही वापर. नाही, कधीच त्या प्रकारे नाही बट केलं. इट इज इम्पॅक्टफुल सर. इट्स क्या अ बात आहे. कॉम्प्लिमेंट. Thank थँक्यू you. सर. तुमचे धन्यवाद. मित्र तिग्मांशूचा एक इंटरव्ह्यू वाचला तेव्हा म्हटले होते की याचा जो सेक्स अपील जो आहे ते फक्त बुद्धिमान महिलांना हिट करत असतं. हा, त्याला असं म्हणायचंय की बाकीच्यांना नाही करत. हा त्याचा मोठेपणा आणि आहे, तुम्हाला पण म्हणायचं आहे की बाकीच्यांना देखील हिट करायला पाहिजे. करायला पाहिजे. मला वाटतं, माझी इच्छा आहे की बाकीच्यांना देखील करायला पाहिजे. कारण माझ्यासाठी खूप गरजेचं आहे की मला स्त्रिया कशा प्रकारे बघतात आणि माझं त्यांच्यावर काय इम्प्रेशन आहे. आणि जर माझं कौतुक करतात आणि मला शुभेच्छा देतात, तर माझं आयुष्य यशस्वी आहे. त्यासाठी डोळ्यांचा वापर करता का? कधी कधी. सर 1988च्या सलाम बॉम्बे पासून ते साहेब बीवी गँगस्टर रिटर्न्स पर्यंत तुम्ही सर इतका चांगला प्रवास साध्य केलाय. तर सर तुमच्या हिशोबाने तुमची सगळ्यात कठीण आणि मोस्ट चॅलेंजिंग भूमिका कोणती होती? माझे 2 ॲक्चुअली लाईफ ऑफ पाय सगळ्यात जास्त आव्हानात्मक होती. त्याचे खूप कारणं होती. त्यामध्ये ज्या प्रकारची तयारी करावी लागली, ज्या प्रकारे डिमांड्स माझ्याकडनं केल्या गेल्या, ज्या प्रकारचं एक फ्रेमवर्कमध्ये मला काम करायचं होतं आणि तेव्हा एकदा फिल्मचं शूटिंग झालं कोणत्यातरी ॲक्टरसोबत आणि त्याला पूर्ण स्क्रॅप करण्यात आलं. मग दुसरा ॲक्टर बोलवला गेला. मग मला पुन्हा सिनेमाचं शूटिंग करावं लागलं. तर कित्येकदा तुम्ही दुसऱ्यांदा सीन शूट करू शकता, जे इमोशनल सीन्स आहेत इतके इमोशनल, जे की शेवटला स्पीच आहे माझं पायमध्ये, ते खूप कठीण होते. तर तो एक रोल होता. दुसरा इन ट्रीटमेंट एक सीरीज आहे माझी गॅब्रिएल बनसोबत, इन ट्रीटमेंट. त्याचा 3rd सीझन. त्यामध्ये माझी एक कहाणी आहे. माझ्यावर एक पूर्ण सीरीज आहे. ते खूप कठीण होतं. नेमसेक ला क्रॅक करणं खूप कठीण होतं. काय कारण आहे की हॉलिवूडमध्ये तुम्हाला छोटे रोल्स मिळतात आणि फिल्म रिलीज होता होता त्यांना कट करून आणखी छोटं करण्यात येतं. ते तुम्हाला पसंत आहे. इथे मोठे-मोठे रोल्स येतात ते पसंत नाही. हॉलिवूडमध्ये ज्या प्रकारे मी छोटा नाही म्हणणार, कारण तुम्ही स्पायडरमॅनबद्दल सोडा. जिथे नेमसेकचा प्रश्न आहे, तिथे मला वाटलेलं की हा मुख्य पात्र नाहीये. पण जेव्हा मी तो सिनेमा पाहिला, तर मला कळलं की हा सिनेमा याचीच गोष्ट आहे. तर ते मुख्य पात्र बनलं होतं. लाईफ ऑफ पायचा जो काही प्रश्न आहे, तो तर छोटाच रोल आहे. नाही, छोटा त्या प्रकारे आपण म्हणू शकतो, पण ते सेंट्रल कॅरेक्टर होतं. त्यामध्ये तो सिनेमा जेव्हा संपत येतो, सिनेमाचा जेव्हा क्लायमॅक्स येतो, त्यामध्ये खूप काही असतं, खूप ॲक्शन असते. त्या डायरेक्टरने सगळं काही माझ्याच परफॉर्मन्सवर आधारित होतं ते. त्याने माझ्या खांद्यावर टाकून दिलेलं की हा पूर्ण प्रवास समुद्रातला 100 करोडचा खर्च सगळं तुझ्या खांद्यावर. तू नाही बोलू शकलास तर फिल्म नाही चालणार. तर इतकी मोठी जबाबदारी जी आहे, ती निभावणं, मी नाही मानत की मी त्याला छोटं असं म्हणू शकेन.